सिनेमा म्हणजे फक्त पडद्यावरची कथा नाही, तर सिनेमा म्हणजे भावना, सिनेमा म्हणजे प्रेम, सिनेमा म्हणजे नाती आणि सिनेमा म्हणजे तुमचं आमचं किंवा समाजाचं प्रतिबिंब. तर या सिनेमाच्या जादूच्या दुनियेत आज उत्सव होतोय. गोव्यामध्ये मराठी फिल्म फेस्टिवल होतंय आणि हे 15वं फिल्म फेस्टिवल जे आहे ते मोठ्या आनंदात थाटामाटात सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आज त्याचं ओपनिंग सेरेमनी इथे होतोय. तर आज चला जे मराठी कलाकार आहेत ते आज आपल्या भेटीला येतात. आज आपल्याला कोण कोण भेटतंय चला पाहूयात. डोळ्याचं उद्घाटन होताना पाहून अतिशय आनंद होतोय. बंद करायची एक म्हणे एक ती हिंमत ताकद अशा आम्ही ना खूप अंडरवर बायकांची गोष्ट घेऊन येतोय आणि महेशजींनी डिरेक्ट केलं. गोवा राज्य सरकार आणि इथे महाराष्ट्र सरकारचे जे महोत्सवाचे लोक कार्यकर्ते त्यांनी हा सत्कार केला, त्याबद्दल मला विशेष आनंद होतोय. असाच कृपाळू माझ्यावर असू द्यावा. आय लव्ह गोवा. म्हणजे कसं सांगू, म्हणजे माझे कुलदेवतच इकडे असं म्हटल्यावर मी मांजऱ्याचा आहे, मी त्यामुळे मांजरेकर आहे आणि एक प्रयत्न केला आहे. आणि कसे आभार मानू मी संजयजी. म्हणजे किती पिक्चर केले पण असा प्रोड्युसर बघितलेला नाही आहे. मी म्हणेन की विरासत आणि विकास या दोन्ही बाजूने गोव्याची निर्मिती पुनश्च करण्याचा योग मला 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मिळाला. हा फोकस करणे, हा दाखवणं हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी म्हणजे सर्व सिने निर्मात्यांना मी म्हणेन की गोवा इज नॉट जस्ट द म्हणजे बार अँड बीच असं न म्हणता की गोव्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आपण सर्वांनी दाखवाव्यात. गोव्यातील लोकसंस्कृती खूप मोठी म्हणजे एकदम आधारित त्याच्यावरती नव्या पिक्चर काढता येतोय. तर आपल्यासोबत प्रार्थना बेहरे आहे. आपण तिला विचारूयात की किती एक्सायटेड आहेस या फिल्म फेस्टिवलसाठी आणि काय अनुभव आहे तुझा आता? खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण यावर्षी माझे दोन सिनेमे इथे दाखवले जाणार आहेत. गग सुनबाई काय म्हणतात सासूबाई आणि मर्दिनी. अच्छा. सो हे वर्ष खूप लकी आहे आणि आय एम हॅपी अँड फॉर्च्युनेट की लोकांपर्यंत सिनेमा पोहोचतोय आणि त्याच निमित्तानं गोवाकरांना पण हा सिनेमा बघता येणार आहे. सो ऑफकोर्स हॅपी अँड एक्सायटेड. नक्कीच. गोव्याबद्दल काय सांगशील एकंदरीत? इथे आल्यानंतर वाईब्सच वेगळे असतात. मी आजच सांगत होते जेव्हा मी लँड केलं तेव्हा मी सांगितलं पहिल्यांदा असं झालं की मी कामासाठी आले. जनरली काहीतरी सो कामासाठी पण एन्जॉय करायची मजा वेगळी. म्हणजे इथले गोवा वेगळ्या पद्धतीने मे बी मी बघतीये. पणजीला कधी अशी थांबले नव्हते, यावेळेला थांबता आलं. तो खूप सुंदर आणि मजा आणि आय एम एक्सायटेड ऑफकोर्स. ओके, गोवेकरांना काय सांगशील? एक फिल्म आता तुझी येतीच आहे, बघण्यासाठी त्यांना कसं आवाहन करशील? माझं नाव प्रार्थना आहे आणि प्रार्थनाची ही प्रार्थना आधीपासून होती की माझा सिनेमा पोचावा आणि सगळ्यांनी बघावा आणि मला सांगावं, कारण आय एम हिअर टू एंटरटेन यू ऑल. तुम्हाला माझं काय आवडतंय काय नाही आवडतंय तुम्हीच सिनेमा बघा आणि प्लीज ठरवा. आणि अजून जर तिकीट बुक केली नसेल तर उद्या सिनेमा रिलीज होणार आहे, लवकर तुमची तिकीट बुक करा. नक्की. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.